हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 27 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. सकाळी 6 वाजून 22 मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो व्यतिपात योग आहे. उद्या पहाटे 3 वाजून 25 मिनिटानंतर वरियान योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 6 वाजून 22 मिनिटानंतर भवकरणाला, तर रात्री 7 वाजून 7 मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावे ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावती षष्ठे संवत्सराणामध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरेने ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे चित्रा नक्षत्रे वेदिपात योगे विष्टि करणे एवं बेव बव करणे एकादशी एवं द्वादशी शुभतिथौ वीर गोत्रात उत्पन्न में कडप मोह पात्र दुरितक्षय द्वारसी पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाची परी जवळच्या निर्माल्याच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6 वाजून 22 मिनिटांपर्यंत आहे आणि दुसरी वेळ असणार आहे रात्री 7 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो उद्या उत्तर रात्री 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत नाही, त्यानंतर आहे. त्याचा काही फारसा आपल्याला उपयोग होणार नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये कमला एकादशी आहे. सकाळी 6 वाजून 22 मिनिटांपर्यंत भद्रा योग देखील असणार आहे. तर या कमला एकादशीचा माझा शॉर्टमध्ये व्हिडिओ आपण तो पाहू शकता. नियम, पूजा विधी वगैरे त्यात सर्व काही दिलेले आहे. मित्रांनो, भद्रा योग जो आहे हा राहूच्या अंडर येणारा रोग आहे. तर सकाळी 6 वाजून 22 मिनिटांपर्यंतच याची वेळ आहे. काल सुरू झालेला आहे तो. तर या वेळेपर्यंत आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. रेग्युलर जी कामे आहेत तीच आपल्याला करायची आहेत मित्रांनो. यावेळेस साधारण आपण देवपूजाच करत असतो मित्रांनो. पर्यंत 6 वाजून 22 मिनिटांपर्यंत भद्रायोग याप्रमाणे आहे. यानंतर देखील लगेच या वेळेनंतर घबाड योग सुरू होत आहे मित्रांनो. हा आपल्याला घबाडासारखं योग देणारा योग आहे मित्रांनो, यश देणारा योग आहे. तर याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. द्वादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नातेवाईकांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. हे दोनही प्रकारचे श्राद्धकर्म आपण
घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर सकाळी 6:22 हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काय होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील इतरांसंबंधी वगैरे, तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडेल तर आपल्याला दोष लागेल मित्रांनो. मित्रांनो, राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1:30 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्र. तेव्हा शक्यतो आपण रेग्युलर कामे जी आहेत तीच या वेळेत करा, जेणेकरून आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागणार नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. त्याआधी आपल्याला एक नोट्स देत आहे, टिप्स, की ईशान्य व पूर्व दिशा नसलेली वास्तू कमी किमतीत मिळत असेल किंवा फुकट जरी मिळाली तरी आपण घेऊ नका, हा माझा सल्ला आहे मित्रांनो. कारण स्वतःहून आपण दुःख ओढून घेणार आहोत नसलेली आपल्या जीवनामध्ये, हे लक्षात घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधित व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवाराशी शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.